सुप्रभात. संस्कार भारतीचं हे पुणे केंद्र आहे. आज मंगळवार 8 डिसेंबर 2020 म्हणजे भारतीय सौर 17 शार्वरी नाम संवत्सर शालिवाहन शके 1942. कार्तिक महिना, कृष्ण पक्ष, अष्टमी तिथी. आजचा विचार: आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. यानंतर ऐकूया चिंतन. सादरकर्त्या अश्विनी कुलकर्णी. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. नमस्कार. आज आपण माहिती घेणार आहोत महाराष्ट्र आणि कर्नाटक प्रांतामध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या यमाई देवीची. शैव आणि वैष्णव संप्रदायाप्रमाणेच भारतभर शाक्त संप्रदाय लोकप्रिय आहे. प्रत्येक घराण्याची, मग ते शैव असोत किंवा वैष्णव, एक कुलदेवता असतेच. देवीची पूजा भारतात सर्वच धर्मांमध्ये महत्त्वाची आहे. जगात सगळे मानव समूह, सर्व प्राचीन संस्कृती यांच्यामध्ये आपल्याला मातृदेवतांची पूजा केल्याचे पुरावे सहज सापडतात. वेगवेगळ्या मध्ययुगीन ठिकाणांच्या उत्खननांमध्ये, तसंच ऐतिहासिक किंवा अगदी अश्मयुगात सुद्धा जी ठिकाणं आपल्याला सांगता येतील त्यांच्या उत्खननांमध्ये मातृदेवता म्हणजेच मातृकांच्या मूर्ती सापडलेल्या आहेत. तर अश्मयुगातल्या या मातांची पूजा कशासाठी केली असेल माणसांनी? स्वतःला भरपूर मुलं व्हावीत, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं यासाठी या मातृदेवतांची पूजा सर्वप्रथम केली जायची. म्हणजे प्रजोत्पादन, सृजन आणि नवनिर्मितीशी देवीचा संबंध जोडला गेला. नवीन काही निर्माण करणारी माता म्हणजे स्त्री किंवा जमीन यांच्या रूपात देवीची पूजा होऊ लागली. मातीतून अन्न मिळतं, शेतं पिकतात, झाडं फळं बहरतात, त्यामुळे सगळ्याच जीवांचं पोषण होतं. म्हणून मातीची पूजा करणं आपल्याला आवश्यक वाटलं. आजवर जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञता आणि पुढेही भरपूर अन्नधान्य मिळावं यासाठी प्रार्थना करणं, अशी या पूजेमागे प्रेरणा होती. उंच डोंगर, घनदाट जंगल, मोठमोठ्या नद्या यामुळे पूर्वी मानवी समूहांना, वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या माणसांना सहजपणे एकत्र येणं अशक्य होतं. त्यामुळे जितक्या मानवी वस्त्या तितक्या मातृका असं समीकरण झालं. भारतभर सगळ्या जाती जमाती, वाड्या वस्त्यांवर ग्रामदेवी किंवा कुलदेवी असते. तिचं मूळ स्वरूप भरपूर उत्पादन देणारी, मुलं देणारी असंच असतं. काळ बदलतो तशा माणसाच्या गरजा बदलतात, त्यानुसार त्याचे देवदेवतासुद्धा बदलतात. नैसर्गिक शक्तींची पूजा करणारा सुरुवातीचा माणूस पुढे काही काळानंतर स्थिर जीवन जगू लागला. तसाच शेतीचा शोध लागला होता, किंवा शेतीचा शोध आणि स्थिर जीवन या एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरल्या असं आपण म्हणू शकतो. तर शेतीबरोबरच पशुपालनसुद्धा आपण करू लागलो. आता नैसर्गिक शक्तींना प्रसन्न करणं एवढं पुरेसं नव्हतं, तर शेतीतून भरपूर पीक यायला हवं. गाई म्हशींकडून भरपूर दूध आणि पिल्लं वासरं व्हायला हवीत. शेळ्या मेंढ्यांचंही तीच कथा. त्यामुळे पशुधन वाढावं आणि कृषी उत्पन्न वाढावं अशी मानवाची इच्छा होती. अशा प्रकारे गरजा आणि अपेक्षा बदलल्या, त्यामुळे प्रार्थनांचं स्वरूपही बदललं. तोवर समाजातही बरेच बदल झाले. राज्य निर्मिती झाली, राज्य विस्तार करण्याची गरज वाढली, संघर्ष होऊ लागले आणि युद्धामध्ये आपला जीव वाचावा, आपला विजय मिळावा आणि शत्रूचा नाश व्हावा अशा दुहेरी हेतूनी भक्त पूजा प्रार्थना करू लागले. या काळामध्ये देवीचं स्वरूपसुद्धा बदललं. अश्मयुगातली मातृका, ऋग्वेदामधली देवांची माता आदिती यापेक्षा पुराणांमधल्या देवीचं रूप वेगळं आहे. भक्ती संप्रदायाच्या उदयाचा काळ म्हणजे पुराणांच्या रचनेचा काळ साधारण इसवी सन 300 ते 600 या गुप्त घराण्याच्या कालखंडात देवीचं संहारक रूपही महत्त्व लागलं. त्याबद्दलच्या कथा सांगणारी पुराणं रचली गेली. वेगवेगळ्या भयंकर राक्षसांना मारून आपल्या भक्तांना वाचवणारी
शूरवीर, मर्दानी, तडफदार असं देवीचं व्यक्तिमत्व पुराणांच्या काळात पुढे आलं. भक्तांच्या कोणत्याही अडचणीत देवी धावून जाते अशा प्रकारच्या साधारणपणे आशय प्रत्येक पौराणिक कथेचा असल्याचं आपल्याला लक्षात येतं. पुरुष देवांपेक्षा सुद्धा देवी श्रेष्ठ आहे, सरस आहे असं ठसवलं गेलं. सर्व देवांनी आपल्या शक्ती, शस्त्र, अस्त्र तिला दिली. सगळ्या देवांची सेना ज्यांना हरवू शकत नाही अशा भयंकर दैत्यांना मग देवीने ठार मारलं, अशा कथा सगळीकडे प्रचलित झाल्या. अशा संहारक आणि रक्षणकर्त्या देवीची समाजाला भावनिक गरज होती. त्यांच्या जीवनामध्ये लढाया महत्त्वाच्या होत्या. त्या काळामध्ये परकीय आक्रमणांचं प्रमाण वाढू लागलं होतं. त्यामुळे देवीच्या संहार रूपाची गरज खूपच वाढली. गावोगावी विखुरलेल्या या देवींना एका सूत्रात बांधलं गेलं. त्यासाठी पौराणिक कथा तयार झाल्या. गावोगावी देवीची अनेक मंदिरं का तयार झाली? या सगळ्या देवी वेगळ्या नाहीत, त्या एकच देवी आहे ती, हे सगळ्यांना पटलं पाहिजे. आता पूजा पद्धती, गाणी, प्रार्थना, नैवेद्य हे सगळं वेगळंच होतं प्रत्येकीचं. मग त्यांचे भक्त एकमेकांपासून दूर राहणारच ना, कदाचित आपसात भांडतील सुद्धा. हा संघर्ष टाळायचा होता, सगळ्यांना एकत्र ठेवायचं होतं. राष्ट्रनिर्मितीच्या या कार्यासाठी पौराणिक कथांचा उपयोग झाला. या गावोगावी विखुरलेल्या देवींना पार्वतीशी, पर्यायाने शैव पंथाशी जोडलं गेलं. दक्ष प्रजापतीची मुलगी उमा हिचा विवाह शंकराशी झाला होता. हा प्रेमविवाह दक्ष प्रजापतीला अजिबात आवडला नाही. त्याच्याकडे मोठा यज्ञ होता, त्यासाठी त्यांनी उमाला काही आमंत्रण दिलं नाही. तिला काय वाटलं, वडिलांकडे जायचं तर कशासाठी आपल्याला आमंत्रण हवं, ते सुद्धा आपलंच घर आहे. त्यामुळे आमंत्रण नसताना ती तिथे गेली. पण तिथे दक्ष प्रजापती शिवाबद्दल काही वाईट साईट बोलला. आपल्या पतीचा अपमान ऐकून उमाला खूप दुःख झालं. दुःख आणि रागाच्या भरात तिने यज्ञाच्या आगीत उडी घेतली. ही कथा सगळ्यांना माहिती आहे. या भयंकर घटनेची माहिती मिळताच शिव तिथे आले. उमाचं जळलेलं शरीर आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी भयंकर तांडव केलं. खांद्यावरचं उमेचं शव उतरवल्याशिवाय हा काही शांत होणार नाही हे विष्णूच्या लक्षात आलं. मग त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने उमेच्या शरीराचे तुकडे करायला सुरुवात केली. त्यावेळी उमेच्या शरीराचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी पडले. ही 51 ठिकाणं होती. त्या सर्व ठिकाणी देवीची पूजास्थानं तयार झाली. त्यांना आजही शक्तिपीठ असं म्हणतात. यातली 3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रात आहेत अशी श्रद्धा आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरची रेणुका ही 3 पूर्ण शक्तिपीठं आणि वणीची सप्तशृंगी दुर्गा ही महत्त्वाची पण अर्ध शक्तिपीठ असं मानतात. अर्ध का बरं, तर काही ठिकाणी अशी कथा आहे की उमेचे दागिने या ठिकाणी पडले. तिच्या शरीराचा काही भाग तिथे पडलेला नव्हता, म्हणून हे अर्धपीठ मानायचं अशी एक श्रद्धा आहे. तर 3.5 आणि 7 या संख्या तत्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांना माहीत असतात. गूढविद्येच्या सगळ्या साधकांना या वेगळ्या संकल्पना आहेत याची कल्पना असते. गूढविद्येच्या साधकाला परिचित असणाऱ्या या संकल्पना किंवा या संख्या आपल्याला सुद्धा अनेक ठिकाणी ऐकायला मिळतात. 7 स्वर्ग, 7 पाताळ, सप्तपर्वत, सप्तऋषी, सप्तसिंधू, फार काय संगीतामध्ये सप्तसूर, सप्तवर्ण, अशा सगळ्याच ठिकाणी 7 या आकड्याचं महत्त्व जाणवतं. त्याप्रमाणेच 7 देवी माता किंवा सप्तमातृका या महत्त्वाच्या आहेत. मानवी शरीरात 7 नाडीचक्र असतात. ही नाडीचक्र म्हणजेच मानवातील चैतन्य, शक्ती, प्रेरणा, ऊर्जा असतात. आत्म्याचं परमात्म्याशी नातं जोडण्यासाठी ही 7 नाडीचक्र आपल्याला मदत करतात. आता जीवाशिवाचं नातं जुळवून आणायचं असेल तर कुंडलिनी शक्ती जागृत करावी लागते. त्यासाठी योग सामर्थ्य आपण मिळवलं पाहिजे. योगामुळे ही 7ही नाडीचक्र सक्रिय होतात आणि कुंडलिनी शक्ती जागी होते.
तर ही कुंडलिनी शक्ती 3.5 वेटोळ्यांमध्ये सुप्त अवस्थेत असते असं म्हणतात. म्हणून 7 आणि 3.5 या 2 आकड्यांचं योगशास्त्रामध्ये महत्त्व आहे. भारतभर विखुरलेली देवीची स्थानं आणि भक्त शिवपार्वतीशी जोडून समाजाला एकत्र आणण्याचे प्रयत्न झाले ते कसे हे आता आपण पाहिलं. वनवासी, आदिवासी आणि इतरही सर्व जमातींना शैव पंथात आणून नागरी समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेतलं गेलं. असं करताना त्यांच्या स्थानिक परंपरा, प्रथा, कल्पना, उत्सव किंवा जत्रा, यात्रा यांच्या बाबतीत कोणताही बदल झाला नाही. तत्वज्ञान आणि गूढविद्येत 7 आकड्याचं महत्त्व, भरपूर पीक देणारी जमीन आणि तिला माता मानण्याची संकल्पना, दुष्टांचा नाश करून भक्तांचं रक्षण करणारी माता, या सगळ्या संकल्पना एकत्र करून यमाई देवी तयार झाली. देवी सप्तशतीमध्ये आणि लोकसंस्कृतीमध्ये प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या 7 देवींची वर्णनं आहेत. या 7 देवी म्हणजे 7 देवांच्या शक्ती असतात. ब्रह्माची शक्ती ब्रह्माणी, इंद्राची इंद्राणी, वराहाची वाराही, देवांचा सेनापती कुमार याची शक्ती कौमारी, महेशाची माहेश्वरी, विनायकाची शक्ती म्हणजे वैनायकी आणि यमाची शक्ती चामुंडा. या 7 शक्तींना एकत्र करून सप्तमातृका म्हणजे 7 माता मानल्या गेल्या. कानडी भाषेत याळू म्हणजे 7 आणि अम्मा म्हणजे आई या शब्दांचा वापर करून त्यांना याळू अम्मा असं म्हणतात. याळू अम्मा या नावाचा अपभ्रंश होऊन यल्लम्मा आणि त्यावरून यमाई असं नाव तयार झालं. केवळ नावच नाही तर 7ही देवींची वैशिष्ट्य यमाईमध्ये एकत्र झाली. तिने शैव आणि वैष्णव पंथांना सुद्धा एकत्र आणलं. देवी मातृकांचे ह्या सगळ्या मातांचे भक्त आदिम आणि नागरी समाजामध्ये मोठ्या संख्येने विखुरले होते. विष्णूची शक्ती भूदेवी आणि पत्नी लक्ष्मी असल्याची श्रद्धा आहे. ही भूदेवी म्हणजेच जमीन, माती किंवा पृथ्वी. आदिम समाजांमध्ये मातीची पूजा पूर्वीपासून होत होती हे आपण पाहिलंच आहे. तर मातीच्या वस्तू रोजच्या वापरात होत्या. मातीतून उगवणाऱ्या धान्यावर लोकांची उपजीविका चालत होती. त्यामुळे ही माती, ही पृथ्वी माता आपल्याला पोसते, आपला भार वाहते, अन्न पाणी देते, याबद्दल त्यांच्या मनात कृतज्ञता होतीच आणि ती व्यक्त करण्यासाठी तिची पूजा लोक करत असत. ही पूजा करण्यासाठी रेणुका हे स्वरूप प्रचलित झालं. मातीच्या कणांना रेणू म्हणतात. वैष्णव पंथाशी भूदेवीच्या रूपाने शाक्त संप्रदाय जोडला गेला. शैवांशी शाक्त संप्रदाय कसा जोडला ह्याची अजून एक रंजक कथा आहे. अंधकासूर नावाचा एक भयंकर राक्षस होता. त्याचा वध शिवानी केला. त्याच्या पोटात त्रिशूळ खुपसून त्याला दूर अंतराळात भिरकावणार. तेवढ्यात त्या अंधकासुराचं एक एक थेंब रक्त जमिनीवर सांडू लागलं आणि प्रत्येक थेंबातून नवाच एक राक्षस उभा राहायचा आणि लढायला लागायचा. मग आता हे युद्ध करणं जरा अवघड व्हायला लागलं. तेव्हा एक उपाय केला शिवानी. त्यांनी स्वतःच्या योग सामर्थ्याने योगिनी निर्माण केल्या. त्या योगिनी 7 होत्या. त्यांनी हातामध्ये कपाल घेऊन म्हणजे कवट्या घेऊन अंधकासुराचं रक्त गोळा केलं. अनेक मंदिरांवर, वेरूळच्या कैलास लेण्यावर सुद्धा या प्रकारच्या मूर्ती आहेत. शैव परंपरेतल्या योगिनी दाखवण्यासाठी त्या देवीच्या हातात रक्त गोळा करण्याची वाटी म्हणजे पानपात्र दाखवलं जातं. काही ठिकाणी या 64 योगिनी आहेत, काही ठिकाणी 16, 32 अशा, काही ठिकाणी 81 सुद्धा आहेत. तर अशा वेगवेगळ्या संख्येमध्ये त्या दाखवल्या जाऊ लागल्या. यमाईच्या मूर्तीमध्ये सुद्धा तिच्या हातात पानपात्र दिसतं म्हणजे रक्त गोळा करण्याची ती वाटी. एकूणच शिव आणि विष्णूची शक्ती एकत्र रूपात दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. शिवाय अत्यंत प्राचीन आणि नैसर्गिक अशी मातृकांची संकल्पना यमाईमध्ये सामावलेली आहे. अभिजनांमध्ये लोकप्रिय शैव, वैष्णव पंथ आणि सर्वसामान्य लोकांची मातृदेवता या परंपरांना जोडणारी यल्लम्मा म्हणजे यमाई ही वैशिष्ट्यपूर्ण देवता आहे.
धर्माच्या आधाराने सामाजिक अभिसरण भारतभर नेहमीच घडत होतं. देवदेवतांच्या संकल्पनेतून समाज जोडला जात होता. भारतीय इतिहास आणि हिंदू धर्माचा प्रवाह आपण अभ्यासला तर लक्षात येईल की लोकांना एकत्र आणण्यासाठी विद्वान मंडळी, हे मोठे पंडित लोक, ऋषीमुनी, अभ्यासक यांनी अथक प्रयत्न केले. अभिजनांच्या धर्मसंस्कृतीच्या कल्पनांमध्ये भिन्न भौगोलिक प्रदेशांमध्ये पूजल्या जाणाऱ्या देवदेवता सामावल्या गेल्या. हे करत असताना त्यांच्यामध्ये एकता आणि आपुलकीसुद्धा वाढली पाहिजे, यासाठी हे समाज धोरण प्रयत्नशील होते. म्हणूनच या वेगवेगळ्या देवींच्या पूजा अर्चांमध्ये त्या काळामध्ये जे काही प्रचलित असेल, तिथल्या आधीच्या लोकांमध्ये जशी आवड असेल त्या सगळ्या प्रथा परंपरा कायम ठेवल्या गेल्या. सर्व प्रकारच्या देवी पूजकांना एकत्र आणण्यासाठी एक अजून प्रयत्न झाला आणि त्याचा भाग म्हणजे रेणुका. रेणुका, जमदग्नी आणि परशुराम यांची कथा सगळ्यांना माहीत आहे. नागरी समाजात, अभिजन वर्गात कायदे, नियम, नीतिमूल्य यांचं पालन करणं ह्याचं नैतिकदृष्ट्या एक वेगळं महत्त्व होतं. अशा वर्गात पित्याची आज्ञा पाळणारा आणि मातेसाठीच वरदान मागणारा परशुराम त्या काळात स्वीकारला गेला. त्याने उडवलेलं रेणुकेचं मस्तक म्हणजे गावागावात स्थापन केलेला देवीचा तांदळा आहे, हे पौराणिक कथांनी पटवून दिलं. त्यामुळे छिन्नमस्ता किंवा लज्जागौरी आणि तांदळाच्या रूपातल्या सर्व देवी यांना शैव पंथाशी गेलं. दुहीची भावना किंवा वादविवाद निर्माण न होता देवीच्या नावाने सगळा समाज एकत्र राहिला. या सगळ्याच देवी भरपूर मुलं देणाऱ्या म्हणजे बहुपुत्रदा असतात. या देवी शेतीतून भरघोस पिकं देणाऱ्या असतात. सगळ्या प्रकारच्या संकटांपासून आपल्या भक्तांना त्या वाचवतात. गावोगावी असणाऱ्या काहीशा अनघड तांदळाच्या रूपातल्या या देवतांची स्थापना अगदी अश्मयुगापासून झालेली असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. आणि त्यांचंच पुढे आलेलं सुसंस्कृत रूप म्हणजे यमाई. या यमाई देवीचं मूळ पीठ साताऱ्याच्या जवळ औंध नावाच्या गावात आहे. सातारा शहरापासून पूर्वेला रहिमतपूर गाव आहे, तिथे त्या भागामध्ये औंध हे छोटं एक गाव आहे आणि तिथे उंच डोंगरावर यमाईचं हे एक सुंदर मंदिर आहे. हे यमाईचं मूळ पीठ मानलं जातं. अशीच अनेक मंदिरं अजून महाराष्ट्र आणि कर्नाटक या भागामध्ये आहेत. यमाई देवीची ही यमाई अनेक घराण्यांची कुलदेवता आहे. या कुलदेवता मानणाऱ्या लोकांमध्ये आपल्याला लक्षात येतं की विविध समाजांचे, जातींचे लोक एकत्र आलेले आहेत. आणि यमाईचा हा मूळ उद्देश, यमाई देवी तयार करण्याचा मूळ उद्देश हा याच्यातून सफल झालेला आपल्याला दिसून येतो. धन्यवाद.